नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कधी विचार केलाय का आपण की काही लोक मोठी आणि अशक्य वाटणारी ध्येय एकदम सहज कशी साध्य करतात आणि दुसरीकडे काही जण अगदी साधी सुरुवात करायला सुद्धा का घाबरतात? हो, म्हणजे आपण अनेकदा बघतो ना, लोक वर्षानुवर्षे एकाच जागी अडकून राहतात. अगदी तेच. आणि हे फक्त प्रेरणा किंवा हुशारीच्या अभावामुळे होत नाही. यामागे ना एक अत्यंत महत्वाचं पण लपलेलं कारण आहे, ज्याला आपण लो सेल्फ एफिकसी असं म्हणतो. राईट. आणि आज आपण याच विषयावर खूप सखोल चर्चा करणार आहोत. हो, आज आपण कॉन्फिडन्स हाऊ टू ओव्हरकम युअर लिमिटिंग बिलीव्स अँड अचीव्ह युअर गोल्स या पुस्तकामधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. खरं तर मार्टिन मीडोज यांनी लिहिलेले हे कॉन्फिडन्स पुस्तक जगभरात लाखो लोकांनी वाचलंय आणि अनेकांचं आयुष्य याने बदलू सुद्धा आहे. नक्कीच. म्हणजे मी जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला जाणवलं की हे केवळ वरवरचे प्रेरणादायी विचार मांडत नाही, तर आपल्या मेंदूच्या अगदी मुळाशी जातं. बरोबर. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की लोक नवीन आव्हाने स्वीकारायला घाबरतात. पण यामागे जे विज्ञान आहे ते एकदा का समजलं की कोणीही स्वतःच्या विचारांच्या मर्यादा ओलांडू शकतं. हो ना. आणि या पुस्तकातली एक गोष्ट मला सर्वात जास्त विचार करायला लावणारी वाटली, ती म्हणजे सेल्फ एस्टीम आणि सेल्फ एफिकसी या दोन शब्दांमधला फरक. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, आत्मविश्वास या अर्थाने. हो. पण यात खूप मोठा तांत्रिक फरक आहे, नाही का? हो, बहुतेकांचा असाच समज असतो आणि तिथूनच गोंधळाला सुरुवात होते. बघा, सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःची किंमत किंवा स्वतःबद्दलचा आदर. अच्छा. एखादी व्यक्ती स्वतःला किती मोलाची मानते, तिचं स्वतःवर किती प्रेम आहे, हे यावरून ठरतं. पण सेल्फ एफिकसी ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे कसं? एखादं विशिष्ट काम किंवा आव्हान पूर्ण करण्यावर आपला स्वतःच्या क्षमतेवर जो ठाम विश्वास असतो ना, त्याला सेल्फ एफिकसी म्हणतात. एक मिनिट, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे समजा एखादी व्यक्ती खूप उत्तम चित्रकार आहे, ती स्वतःचा आदर करते आणि समाजात तिची चांगली प्रतिमा आहे. राईट. म्हणजेच तिचं सेल्फ एस्टीम खूप हाय आहे. पण जर त्याच व्यक्तीला अचानक स्टेजवर जाऊन 500 लोकांसमोर भाषण द्यायला सांगितलं आणि तिला त्या कल्पनेनेच घाम फुटत असेल तर भाषण देण्याच्या बाबतीत तिची सेल्फ एफिकसी अत्यंत कमी आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी अचूक उदाहरण दिले तुम्ही. अच्छा, म्हणजे माणूस एका गोष्टीत कॉन्फिडंट असू शकतो, पण दुसऱ्या गोष्टीत त्याची एफिकसी शून्य असू शकते. एक्झॅक्टली. आणि हेच आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे पुस्तक आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून हेच शिकवतं की छोट्या छोट्या कृतींमधून आपण कोणत्याही कामात आपली सेल्फ एफिकसी कशी बांधू शकतो. म्हणजे ही एका स्नायूसारखी गोष्ट आहे जी सरावाने बळकट करता येते. अगदी बरोबर. तुम्ही जितका सराव कराल तितकी ती वाढत जाते. मग हा विश्वास किंवा ही जी सेल्फ एफिकसी आहे ती नेमकी वाढवायची कशी? कारण हा विश्वास काही एका रात्रीत आकाशातून पडत नाही. नक्कीच नाही. आणि इथेच पुस्तकातल्या पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या कल्पनेकडे आपण वळूया. पहिली आयडिया आहे मास्टरी एक्सपिरियन्सेस आणि स्मॉल विन्स. स्मॉल विन्स म्हणजे छोटे विजय. हो. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर जो विश्वास असावा लागतो तो या छोट्या विजयांमधूनच निर्माण होतो. पण हे काम कसं करतं? म्हणजे यामागे काही सायकोलॉजी आहे का? यामागील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स अत्यंत रंजक आहे. साध्या भाषेत सांगायचं तर यश हे नेहमी आणखी एका यशाला जन्म देतं. म्हणजे एकदा का आपल्याला यश मिळालं की आपल्याला अजून यश मिळवावंसं वाटतं. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती एक छोटं काम यशस्वीपणे पूर्ण करते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. राईट. ते फील गुड रसायन. हो. आणि मेंदू त्याची नोंद घेतो की हो, हे शक्य आहे आणि हे आपण करू शकतो. आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे छोट्या विजयांची एक साखळी तयार करणं. म्हणजे मोठं ध्येय बघून मेंदू सुरुवातीला घाबरतो, पण छोट्या ध्येयामुळे तो शांत राहतो. अगदी बरोबर. तो शांत राहून फक्त पुढच्या छोट्या कामावर लक्ष केंद्रित करतो. इथे पुस्तकात दिलेलं पीटर डायमंडिस यांचं उदाहरण मला खूप भन्नाट वाटलं. म्हणजे पीटर यांना चक्क इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी सुरू करायची होती. हो, ते खरोखरच एक अद्भुत उदाहरण आहे. म्हणजे चक्क अंतराळात एक विद्यापीठ. आता सामान्य माणसाला हा विचारच किती अशक्य आणि वेडेपणाचा वाटेल ना. साहजिकच आहे. जर त्यांनी असा विचार केला असता की मी थेट अंतराळात जाऊन बांधकाम सुरू करतो तर ते शक्यच नव्हतं. अजिबात शक्य नव्हतं. जर त्यांनी त्या मोठ्या आणि अंतिम ध्येयाकडे थेट उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आर्थिक किंवा तांत्रिक दडपणाखाली त्यांनी कधीच सुरुवात केली नसती. राईट. मग त्यांनी काय केलं?
त्यांनी हे अत्यंत मोठं आणि अशक्यप्राय वाटणारं ध्येय अगदी छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागलं. हो, मी वाचलंय. त्यांनी सुरुवातीला फक्त एक छोटी परिषद घेतली, जिथे समविचारी लोक या कल्पनेवर चर्चा करू शकतील. अगदी. आणि तो त्यांचा पहिला छोटा विजय होता. मग त्यांनी एक 9 आठवड्यांचा उन्हाळी शिबिर घेतलं. आणि तो प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी जगभरात अशी शिबिरं घेण्यास सुरुवात केली. हो ना. आणि त्यानंतर त्यांनी थेट अंतराळात जाण्याऐवजी पृथ्वीवर फ्रान्समध्ये एक कायमस्वरूपी कॅम्पस उभा केला. क्या बात है. म्हणजे थेट चंद्रावर उडी न मारता त्यांनी एक एक पायरी चढली. एक्झॅक्टली. जर आपण याला एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर यामागील मेकॅनिझम लक्षात येतं. पीटर यांनी प्रत्येक छोट्या टप्प्यातून जो विजय मिळवला त्याने त्यांचा आणि त्यांच्या टीमचा स्वतःवरील विश्वास दुणावला. म्हणजे प्रत्येक पायरीवर त्यांची सेल्फ एफिकेसी वाढत गेली. अगदी बरोबर. यातून आपला निष्कर्ष हा निघतो की कोणतंही मोठं ध्येय असेल तर ते अत्यंत छोट्या आणि सहज शक्य वाटणाऱ्या भागात विभागून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण मला एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. हे उदाहरण एका मोठ्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीचं झालं. हो. पण सर्वसामान्य आयुष्यात समजा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचंय आणि ती व्यक्ती वर्षानुवर्ष यात अपयशी ठरत आहे. हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. तर मग त्या व्यक्तीने या छोट्या विजयांचा तंत्राचा वापर कसा करावा? वजन कमी करण्याचं उदाहरण खूप चपखल आहे. कारण इथेच लोक सर्वात मोठी चूक करतात. लोक अनेकदा काय करतात, थेट उद्यापासून रोज 2 तास जिम करण्याचा आणि अत्यंत कडक डाएट करण्याचा संकल्प करतात. हो, एकदम न्यू इयर रेझोल्यूशन सारखं, जे 2 दिवसात मोडतं. अगदी तेच. हा संकल्प त्यांच्या क्षमतेच्या खूप बाहेरचा असतो, त्यामुळे ते लवकरच हार मानतात. मग त्यांनी सुरुवात कशी करावी? त्याऐवजी छोट्या विजयाची सुरुवात अत्यंत सोपी असायला हवी. उदाहरणार्थ, आहारात लगेच कोणताही बदल न करता फक्त आपण दिवसभरात काय आणि किती खातो याची एका डायरीत नोंद ठेवण्यास सुरुवात करणं. फक्त कॅलरीज ट्रॅक करायच्या, म्हणजे डाएट वगैरे काहीच नाही? काहीच नाही. फक्त नोंद ठेवणं हे काम अत्यंत सोपं आहे. ते कोणीही करू शकतं. जेव्हा ती व्यक्ती सलग 1 आठवडा न चुकता डायरीत नोंद ठेवते तेव्हा तो तिचा पहिला विजय असतो. अच्छा, म्हणजे त्या एका यशामुळे मेंदूला संदेश जातो की मी ठरवलेली गोष्ट पूर्ण करू शकतो. हो. मग पुढच्या आठवड्यात जेवणातून फक्त 1 गोड पदार्थ कमी करायचा. अशा छोट्या नगण्य वाटणाऱ्या विजयांमधनं जी सेल्फ एफिकसी तयार होते तीच पुढे मोठं डाएट आणि जिम करण्यासाठी मानसिक ताकद देते. हे खूप लॉजिकल वाटते, पण इथे मला थोडं विचारावंसं वाटतं. हे सगळं करत असताना, प्रयत्न करताना जर सुरुवातीलाच अपयश आलं तर तो उरलासुरला आत्मविश्वासही कमी होणार नाही का? हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. कारण कायमच यश मिळेल असं नाही ना. एखाद्याने छोटं ध्येय ठरवलं आणि त्यातही तो फेल झाला तर माणूस आणखी खचून जातो. इथेच आपण अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवतो हे निर्णायक ठरतं. अपयश हे टाळण्यासाठी नसतं, तर मेंदूला त्या अपयशाची सवय लावण्यासाठी असतं. सवय लावण्यासाठी म्हणजे कसं? यावर पुस्तकात रिजेक्शन थेरपी म्हणजे नकार थेरपीचं एक उत्तम आणि मेंदूला हादरवून सोडणारं उदाहरण दिलंय, जे अपयशाच्या भीतीवर थेट प्रहार करतं. रिजेक्शन थेरपी हे काहीतरी नवीन आणि थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे मुद्दामहून नकार मिळवायचा? हो. यात जेसन कॉमली नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण आहे. जेसनला कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्याची किंवा कोणाशीही बोलण्याची प्रचंड भीती वाटायची. अच्छा, म्हणजे त्याला नकाराची इतकी भीती वाटायची की तो सतत स्वतःला एका कवचात बंद ठेवायचा. अगदी. मग यातून बाहेर पडण्यासाठी त्याने एक खेळ सुरू केला. सलग 100 दिवस रोज मुद्दामहून कुठून तरी रिजेक्शन किंवा नकार मिळवायचा. अरे बापरे, म्हणजे मुद्दामहून जाऊन लोकांकडून नाही ऐकायचं आणि नकार पचवायचा. पण याचा फायदा काय? ऐकायला विचित्र वाटतंय ना? हो ना. यामुळे तर माणूस अधिक डिप्रेशनमध्ये जायला हवा. तिथेच तर मानसशास्त्राची जादू आहे. या प्रक्रियेला मानसशास्त्रामध्ये फ्लडिंग असं म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिच्या सर्वात मोठ्या भीतीचा वारंवार सामना करायला लावला जातो तेव्हा सुरुवातीला प्रचंड ताण येतो. राईट. पण हळूहळू मेंदूतील अमिगडाला, जो आपल्याला भीती आणि धोक्याचे संकेत देतो, तो शांत होऊ लागतो. मेंदूला हे समजू लागतं की नकार मिळणं म्हणजे मृत्यू नाही. अच्छा, म्हणजे यामुळे आपलं काहीच शारीरिक नुकसान होत नाही हे मेंदूला पटतं. अगदी. जेसनने रोज नकार पचावल्यामुळे त्याची नकाराबद्दलची भीतीच कायमची निघून गेली. वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण नकाराला आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यालाच आपल्या सरावाचा एक भाग बनवून घेतो, तेव्हा मेंदूची भीतीची यंत्रणाच निकामी होते.
एक्झॅक्टली. अपयशाची भीती गेली की कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्याची सेल्फ इफिकसी प्रचंड वाढते. त्यामुळे अपयश आलं तर थांबायचं नाहीये, तर तो या प्रक्रियेचाच एक नैसर्गिक टप्पा आहे असं मानून पुढे जायचं. हे समजायला खूपच सोपं आणि प्रॅक्टिकल आहे. बरं, आता आपण स्वतः छोटे विजय मिळवायला शिकलो, अपयशाला कसं सामोरं जायचं तेही पाहिलं. हो, पण माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. आपण एकटेच सगळं करू शकत नाही. जेव्हा आपण कुठेतरी अडकतो किंवा प्रेरणा गमावतो, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर काय परिणाम होतो? आणि हीच या पुस्तकातील दुसरी सर्वात महत्वाची कल्पना आहे, जिला सोशल मॉडेलिंग म्हणजे इतरांचं अनुकरण करणं असं म्हणतात. राईट. मानवी मेंदू हा मुळातच इतरांचं अनुकरण करण्यासाठी म्हणजे कॉपी करण्यासाठी डिझाईन केलेला असतो. आपल्यासारख्याच सामान्य लोकांना यशस्वी होताना पाहिल्यावर जर हे शक्य आहे तर मी पण हे करू शकतो, हा विश्वास आपल्यात आपोआप निर्माण होतो. हो, अत्यंत प्रसिद्ध प्रयोग आहे तो अल्बर्ट बांदुरा यांचा. राईट. जिथे लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण कसं करतात हे दाखवलं होतं. जर मोठ्या माणसाने त्या बाहुलीला मारलं किंवा आक्रमक वागणूक दाखवली तर मुलंही तसंच वागतात. हो, आणि जर मोठ्यांनी बाहुलीशी प्रेमाने व्यवहार केला तर मुलंही शांतपणे खेळतात. अगदी योग्य संदर्भ दिलात तुम्ही. आणि हे फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित नाहीये. मोठेपणी आपला मेंदू याच मिरर न्यूरॉन्सच्या आधारावर काम करत असतो. म्हणजे आपण ज्या लोकांच्या सान्निध्यात राहतो त्यांच्या सवयी आणि त्यांचा आत्मविश्वास आपल्यात नकळत झिरपत असतो. एक्झॅक्टली. पण इथे मार्टिन मिडोज यांनी एक अतिशय महत्वाची आणि आपल्या नेहमीच्या समजाला छेद देणारी गोष्ट सांगितली आहे. कोणती गोष्ट? समजा एखाद्या व्यक्तीला नवीन भाषा शिकायची असेल तर प्रेरणा मिळवण्यासाठी तिने कोणाकडे पाहायला हवं? साहजिकच आहे, ज्या व्यक्तीला ती भाषा अत्यंत अस्खलितपणे येते अशा एक्सपर्टकडे पाहायला हवं. ज्याला आपण पॉलिग्लॉट्स म्हणतो. हो, जेणेकरून त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि तिथेच आपली एक मोठी मानसशास्त्रीय गल्लत होते. मिडजोस स्पष्ट करतात की प्रेरणा मिळवण्यासाठी आणि स्वतःची सेल्फ एफिकसी वाढवण्यासाठी थेट तज्ज्ञ लोकांचं अनुकरण करणं अनेकदा हानिकारक ठरू शकतं. असं का? तज्ज्ञ लोकांकडून जास्त चांगलं आणि अचूक शिकायला मिळेल ना. त्याऐवजी जे लोक नव्याने ती भाषा शिकत आहेत आणि जे तुमच्याच पातळीवर आहेत अशा नवशिक्या लोकांचं ग्रुप जॉईन करणं जास्त फायद्याचं ठरतं असं लेखकाचं म्हणणं आहे. पण त्यांचं उच्च दर्जाचं कौशल्य पाहून आपल्याला जास्त प्रेरणा मिळायला हवी ना. बाहेरून बघितलं तर तसं वाटतं. तज्ज्ञांकडे ज्ञान नक्कीच जास्त असतं, पण त्यांच्या आणि नवशिक्या व्यक्तीच्या कौशल्यांमध्ये खूप मोठी तफावत असते. तज्ज्ञांसाठी नवीन भाषा बोलणं ही आता सवयीची गोष्ट झालेली असते. अच्छा, त्यामुळे एक नवशिका म्हणून एखादी व्यक्ती त्यांच्याशी स्वतःला रिलेट करू शकत नाही. नवशिक्या व्यक्तीला वाटू शकतं की हे त्यांच्यासाठी सोपं आहे कारण त्यांच्याकडे टॅलेंट आहे, पण माझ्यासाठी हे आता शक्य नाही. अरे वा, हे तर खूपच डीप आहे. म्हणजे आपण तज्ज्ञांना पाहून प्रेरित होण्याऐवजी नकळत इम्पॉस्टर सिंड्रोमचे बळी ठरतो. अगदी तेच. आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यासारखं कधीच होऊ शकत नाही आणि आपल्याला स्वतःचीच लाज वाटायला लागते. हो, पण जेव्हा तीच व्यक्ती तिच्याच पातळीवरच्या एखाद्या दुसऱ्या नवशिक्याला अडखळत का होईना पण संघर्ष करून प्रगती करताना पाहते, तेव्हा तिच्यातला आत्मविश्वास जागा होतो. राईट. मेंदू विचार करतो की जर हा माणूस माझ्यासारखाच आहे आणि हा करू शकतो तर मी नक्कीच करू शकतो. अगदी बरोबर. आणि याला मानसशास्त्रात कोहलर इफेक्ट असं म्हणतात. हा कोहलर इफेक्ट नेमका काय आहे? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. या सिद्धांतानुसार लोक एकटे असल्यापेक्षा समूहामध्ये म्हणजे ग्रुपमध्ये जास्त मेहनत घेतात. जेव्हा एखादी व्यक्ती अशा लोकांच्या समूहात असते जे तिच्याच पातळीवर आहेत आणि एकाच ध्येयासाठी धडपडत आहेत, तेव्हा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून कोणालाही त्या गटात सर्वात कमकुवत किंवा मागे राहायचं नसतं. म्हणजे एक प्रकारची निकोप स्पर्धा तयार होते तिथे. एक्झॅक्टली. समूहातील प्रत्येकजण एकमेकांच्या प्रगतीला पाहून स्वतःला पुढे ढकलतो. तिथे तज्ज्ञांसारखं दडपण नसतं तर समान पातळीवरची प्रेरणा असते. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे स्वतःच्या समान पातळीवरील लोकांचा समूह शोधणं हा यशाचा एक खूप मोठा मार्ग असू शकतो. हो, आणि यातच पुस्तकाने सेल्फ मॉडेलिंग म्हणजे स्वतःचंच अनुकरण करणं नावाची जी आयडिया मांडली आहे ती तर खूपच प्रॅक्टिकल आहे. स्वतःचंच अनुकरण म्हणजे स्वतःलाच स्वतःचा आदर्श कसं बनवता येईल. सेल्फ मॉडेलिंग हा आत्मविश्वास वाढवण्याचा एक अत्यंत शक्तिशाली मार्ग आहे. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी व्यक्ती एखादं काम उत्कृष्टपणे करते, मग ते कितीही छोटं का असेना, राईट. तेव्हा तिने ते रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे.
स्वतःचा यशस्वी व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप तयार करून ठेवणं. म्हणजे जर मी नवीन भाषा शिकत असेल आणि आज मी पहिल्यांदा सलग 2 मिनिट न अडखडता ती भाषा बोलले, तर स्वतःचाच तो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा. हो, सुरुवातीला स्वतःचाच आवाज ऐकताना किंवा व्हिडिओ पाहताना थोडं ऑकवर्ड किंवा विचित्र वाटू शकतं. हो ना. पण भविष्यात जेव्हा कधी त्या व्यक्तीला कंटाळा येईल, निराशा येईल किंवा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटेल, तेव्हा तिने तो स्वतःचाच व्हिडिओ बघायचा. अच्छा. म्हणजे आपला मेंदू दुसऱ्या कोणापेक्षाही स्वतःच्या प्रतिमेवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. एक्झॅक्टली. स्वतःलाच यशस्वी होताना पाहणं, स्वतःलाच प्रगती करताना पाहणं हा प्रेरणेचा एक खूप मोठा स्रोत बनतो. क्या बात आहे. स्वतःलाच स्वतःचा आदर्श बनवणं. आता आपण योग्य लोकांच्या संगतीत आहोत, छोट्या विजयांवर काम करत आहोत. पण मला सांगा, प्रत्यक्ष काम करत असताना रोजच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. नक्कीच येतात. इथेच पुस्तकातील तिसरी आणि अतिशय महत्वाची कल्पना येते, द 3 झोन्स ऑफ अचीव्हमेंट आणि लोकस ऑफ कंट्रोल. बरोबर. कारण आपली खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण बरोबर झोनमध्ये राहून संकटांचा सामना करतो. हो. तर हे 3 झोन्स कोणते आहेत? मानवी प्रगतीचे आणि शिकण्याचे 3 टप्पे असतात. हे प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला टप्पा आहे कम्फर्ट झोन. जिथे सर्व काही ओळखीचं आणि सोपं असतं. अगदी. इथे कोणतीही भीती नसते, पण इथे प्रगतीही शून्य असते. दुसरा आहे स्ट्रेच झोन. जिथे थोडं आवाहन असतं, थोडं अनिश्चित वाटतं, पण प्रयत्नांती यश मिळवणं शक्य असतं. आणि तिसरा टप्पा? तो आहे पॅनिक झोन. जिथे प्रचंड भीती वाटते, ताण येतो आणि काम पूर्णपणे अशक्य वाटून मेंदू सुन्न होतो. आपण नेहमी ते मोटिवेशनल व्हिडिओमध्ये बघतो ना, की कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. लोक उत्साहाच्या भरात बाहेर तर पडतात, पण लगेच घाबरून पुन्हा मागे का फिरतात? कारण ते लोक स्ट्रेच झोनला वगळून थेट पॅनिक झोनमध्ये उडी मारतात. यातली खरी मेख अशी आहे की माणसाचा मेंदू आणि शरीर फक्त आणि फक्त स्ट्रेच झोनमध्येच नवीन गोष्टी शिकू शकतं. अच्छा. पॅनिक झोनमध्ये गेल्यावर मेंदू फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळून जा या अवस्थेत जातो आणि काम सोडून देतो. हे एका उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे ऐकणाऱ्यांना सोपं जाईल. समजा मला रोज सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे. हां. आणि मी सध्या रोज सकाळी 10 वाजता उठते. तर मग तुम्ही उत्साहाच्या भरात थेट दुसऱ्या दिवशी सकाळी 5 किंवा 6 वाजताचा अलार्म लावणं हा तुमचा पॅनिक झोन झाला. राईट. मी कदाचित 1-2 दिवस उठेलही, हो. पण नंतर शरीर आणि मन पूर्णपणे बंड करून उठेल. तिथे अपयशी होण्याची आणि पुन्हा 10 वाजता उठण्याच्या सुरक्षित सवयीकडे वळण्याची शक्यता खूप जास्त असते. मग या परिस्थितीत माझ्यासाठी स्ट्रेच झोन नेमकं काय असेल? रोजच्यापेक्षा फक्त 15 मिनिटे आधी उठणं. म्हणजे जर रोज 10 वाजता उठण्याची सवय असेल तर 9:45ला अलार्म लावणं हा तुमचा स्ट्रेच झोन आहे. अच्छा. म्हणजे हे शरीरासाठी थोडं आव्हानात्मक आहे, पण अशक्य अजिबात नाही. अगदी. रोज अशी थोडी थोडी प्रगती करत तुम्ही शरीराला कोणताही धक्का न देता अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकता. हे खरोखरच अत्यंत प्रॅक्टिकल आहे. पण जेव्हा आपण या स्ट्रेच झोनमध्ये काम करतो, तेव्हा साहजिकच अनेक बाहेरचे अडथळे येतीलच. सर्व काही असं सुरळीत होणार नाही ना. नक्कीच नाही. मला रँडी पाऊश यांचे एक सुंदर वाक्य आठवते ज्या पुस्तकात दिले, आपल्या वाटेत येणाऱ्या विटांच्या भिंती म्हणजे ब्रिक वॉल्स आपल्याला थांबवण्यासाठी नसून आपल्याला ती गोष्ट किती तीव्रतेने हवी हे तपासण्यासाठी असतात. किती सखोल आणि सुंदर विचार आहे हा. आणि जेव्हा आपण अशा विटांच्या भिंतीला धडकतो किंवा ध्येयाच्या वाटेवर अपयशी ठरतो, तेव्हा आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो यावरून लोकस ऑफ कंट्रोल ही संकल्पना स्पष्ट होते. माणसाचं नियंत्रण कुठे आहे हे ठरतं. बरोबर. म्हणजे बहुतांश वेळा आपण पाहतो की लोक परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतात. आज ट्रॅफिक खूप होतं म्हणून मला उशीर झाला, किंवा माझा बॉसच चांगला नाही म्हणून मला यश मिळालं नाही. हो, आपण लगेच बोट दुसऱ्यांकडे दाखवून स्वतःची सुटका करून घेतो. राईट. याला एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात, म्हणजे बाह्य नियंत्रण. आपल्या आयुष्याच्या नियंत्रणाची दोरी बाहेरच्या परिस्थितीच्या किंवा इतरांच्या हातात देणं. म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती अपयशाचं खापर बाह्य गोष्टींवर फोडत राहते, तोपर्यंत ती स्वतःमध्ये कोणतीही सुधारणा करू शकत नाही. अगदी तेच. कारण तिला वाटतं की चूक तिची नाहीच आहे. पण ज्यांची सेल्फ एफिकसी जास्त असते ते नेहमी इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल वापरतात. म्हणजे ते सर्वस्वी स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. पण यात तर मानसिक ताण जास्त यायला हवा ना, सगळा दोष स्वतःवर घेतल्यावर. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की स्वतःची जबाबदारी स्वीकारल्याने मानसिक ताण उलट कमी होतो. असं कसं? कारण तेव्हा परिस्थितीचं नियंत्रण तुमच्या हातात येतं. पुस्तकाचे लेखक मार्टिन मेडोज यांनी स्वतःचंच एक उदाहरण दिलंय. त्यांनी सुरुवातीच्या काळात एक सॉफ्टवेअर बिझनेस सुरू केला होता,
ज्यात त्यांचे खूप पैसे बुडाले. आणि ते पूर्णपणे अपयशी ठरले. हो, त्यांनी ठरवलं असतं तर ते अर्थव्यवस्थेला किंवा मार्केटला सहज दोष देऊ शकले असते. पण त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारलं की तो व्यवसाय सुरू करण्याचा आणि चुकीच्या मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णयच त्यांचा चुकीचा होता. वा, म्हणजे परिस्थितीला दोष देण्यापेक्षा यात माझी काय चूक झाली, मी काय वेगळं करू शकलो असतो, असा विचार केल्यामुळे पुढील सुधारणेला वाव मिळतो. एक्झॅक्टली. बाह्य गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या कृतीवर लक्ष केंद्रित करणं हाच खरा उपाय आहे. नक्कीच. आता आपण आत्तापर्यंतच्या या सखोल चर्चेतील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजाळणी करूया. नक्कीच. पहिली गोष्ट, सेल्फ एफिकेसी म्हणजे काय? तर कोणतंही विशिष्ट काम पूर्ण करण्यावरचा आपल्या स्वतःच्या क्षमतेवरचा ठाम विश्वास. आणि हा विश्वास एका रात्रीत येत नाही, तर तो छोट्या विजयांमधून म्हणजेच स्मॉल विन्समधून निर्माण होतो. दुसरी गोष्ट, जेव्हा अडथळे येतात तेव्हा स्वतःसारख्याच समान पातळीवर असणाऱ्या नवशिक्या लोकांच्या समूहात राहा. तज्ज्ञांना बघून घाबरण्यापेक्षा समान पातळीवरील लोकांच्या यशाकडून सोशल मॉडेलिंगच्या माध्यमातून प्रेरणा घ्या. आणि स्वतःचेही व्हिडिओ बनवून स्वतःचंच अनुकरण म्हणजे सेल्फ मॉडेलिंग करा. अगदी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, नेहमी स्ट्रेच झोनमध्ये काम करा. अति कठीण ध्येय ठेवून पॅनिक झोनमध्ये जाऊन स्वतःचं नुकसान करू नका. आणि अडथळे आल्यास बाहेरील गोष्टींना दोष देण्याऐवजी स्वतःची जबाबदारी स्वीकारून इंटरनल कंट्रोल वाढवा. अगदी बरोबर. आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट. आपण सगळेच कधी ना कधी घाबरतो. हो, साहजिक आहे. जेव्हा आपण नवीन काम सुरू करतो किंवा गर्दीसमोर बोलायला जातो, तेव्हा आपल्या पोटात गोळा येतो, हाताला घाम फुटतो किंवा हृदयाची धडधड वाढते. आपण नेहमी याला आपली अक्षमता मानतो. आपल्याला वाटतं की आपण यासाठी तयार नाही, म्हणूनच आपल्याला भीती वाटते. राईट. पण यातली सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट अशी आहे की अत्यंत व्यावसायिक आणि यशस्वी लोकही स्टेजवर जाण्यापूर्वी अगदी असाच शारीरिक अनुभव घेतात. त्यांच्याही हाताला घाम फुटतो, त्यांचीही धडधड वाढते. हो, फरक फक्त एवढाच आहे की ते लोक या शारीरिक प्रतिक्रियांना भीती असं लेबल लावत नाहीत, तर ते याला एक्साइटमेंट म्हणजेच उत्साह मानतात. म्हणजे शरीर दोन्ही वेळेस अगदी सारखीच प्रतिक्रिया देतं, पण आपला मेंदू त्या प्रतिक्रियेला कोणतं नाव देतो यावर सगळा खेळ अवलंबून आहे. एक्झॅक्टली. भीती आणि उत्साह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त दृष्टिकोन बदला आणि मग पहा चमत्कार कसा घडतो ते. खरंच खूपच प्रेरणादायी विचार आहे हा. तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. धन्यवाद.